मित्रांनो, ब्रेकअपवरती बोलण्याच्या आधी आपण प्रेमाबद्दल काही भ्रम तोडणार आहोत आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक वॉर्निंग ही आहे की ही व्हिडिओ सर्वांसाठी नाही आहे। ते लोक जे एकटे रूममध्ये बसून पबजी खेळून कंटाळले होते आणि त्यामुळे त्यांनी विचार केला की चला गर्लफ्रेंड बनूया, थोडा टाइमपास होईल, किंवा चला बॉयफ्रेंड बनूया, सर्वांजवळ आहे, फक्त मीच सिंगल आहे। ही व्हिडिओ या अशा प्रकारच्या लोकांसाठी नाही आहे। तुमचे रिलेशन एक टाइमपास होते आणि त्यामुळेच ते संपले। ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे खरोखर एका सिरियस रिलेशनमध्ये आहेत आणि ते त्याला टिकवू शकत नाहीत। तर चला तोडूया सर्वात पहिले काही भ्रम। सर्वात पहिला भ्रम हा आहे की प्रेम करणाऱ्यांमध्ये एक कनेक्शन असते, ज्यामुळे ते हे समजून जातात की समोरच्याला काय पाहिजे किंवा समोरच्याच्या मनात काय चालले आहे ते। हे असे काहीच नसते। काही लोकांचा भ्रम आहे की जर तुम्हाला समोरच्याला काही सांगावे लागते तर तुमचे त्याच्यावर प्रेम कमी आहे, कारण की खऱ्या प्रेमात तर काहीच सांगण्याची गरज नसते। कॅरोल डवेक यांनी त्यांचे पुस्तक माइंडसेटमध्ये ग्रोथ माइंडसेटबद्दल सांगितले आहे। जेव्हा रिलेशनमध्ये तुम्ही ग्रोथ माइंडसेट वापरता तेव्हा तुम्ही एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करता। यात तुम्ही असे नाही समजत की समोरचा मला आपोआप समजून घेईल कारण की तो माझ्यावर खूप प्रेम करतो। नाही, तुम्हाला काय पाहिजे, काय हवं आहे ते तुम्हाला समोरच्या पुढे मांडावं लागेल। तुम्ही न सांगता त्याला ते कधीच नाही समजणार। सर्वात जास्त प्रॉब्लेम ही रिलेशनच्या सुरुवातीला होते। दोघेही जण रोमॅन्टिक पिक्चरचे फॅन असतात। दोघांच्या डोक्यात प्रेमाला घेऊन एक आदर्श व्याख्या असते। ही ती वेळ असते ज्यात तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालून एकमेकांना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांना काय आवडतं, त्यांना काय नाही आवडत, एकमेकांसोबत खूप वेळ घालून तुमच्या दोघांमध्ये परस्पर समज निर्माण होईल। पण जरी एखादे दिवस तुमच्या पार्टनरचा मूड खराब असेल तर अंदाज नका बांधू। तुम्ही सरळ सरळ त्यांना विचारा। संवाद हा रिलेशन नावाच्या झाडांसाठी पाण्याप्रमाणे असतो। जर तुम्ही बोलणे बंद कराल तर नाते कमजोर होऊन जाईल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा पद्धती सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे नाते तुटण्यापासून वाचवू शकता। नंबर 1, डोंट ट्राय टू चेंज अदर पर्सन। जेव्हा आपण सत्याचा स्वीकार न करून त्याला बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्रास होतो। रिलेशनमध्ये अनेकदा आपण आपल्या पार्टनरला बोलतो की तू त्यांच्यासारखा का नाही आहेस, तू असे काम का नाही करत। ओशो म्हणाले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा स्वीकार करता तेव्हा तुम्ही फक्त चांगल्या व्यक्तीचा स्वीकार करत असता, तुम्ही त्याची दुसरी बाजू स्वीकारत नसता। कोणासोबत प्रेम करण्याचा अर्थ असतो की तो जसा आहे तसाच त्याचा स्वीकार करणे। जेव्हा पण तुम्ही समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तुमचे नाते तुटण्याचा चान्स खूप वाढणार। उदाहरणार्थ, इंट्रोवर्ट असलेले लोक हे स्वतःमध्येच राहण्याचा प्रयत्न करतात। ते कोणालाही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न नाही करत आणि कोणासोबत जास्त बोलत पण नाहीत। त्यांच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी चालू असतात पण ते स्वतः बहुतेक वेळा शांत राहतात। अशा प्रकारची पर्सनॅलिटी असलेल्या व्यक्तीसोबत जर तुमचे रिलेशन असेल तर तुम्हाला त्याला तशाच प्रकारे स्वीकारावं लागेल। जर तुम्ही त्यांच्याकडून ही अपेक्षा कराल की त्यांनी रोज सकाळी उठून गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट असा मेसेज करावा किंवा सर्वांसमोर एकदम स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करावा तर यामुळे त्यांना विचित्र वाटते आणि जर त्यांना तुमच्यासोबत राहायला अडचण येत असेल तर ते एक ना एक दिवस बाहेर नक्की येईल। त्यामुळे इतरांना बदलण्याचा प्रयत्न नका करू। नंबर 2, स्टॉप आर्ग्युइंग ऑन द कॉक अँड डक टॉपिक्स। एकदा एक नवरा बायको जंगलामध्ये फिरायला गेले। तिथे त्यांना एक आवाज ऐकू आला, क्वॅक क्वॅक। यावर बायको म्हणाली, बघा कोंबडा बोलला। नवरा बोलला की नाही, हा बदकाचा आवाज आहे, कोंबडा असा आवाज नाही करत। बायको बोलली की नाही, तो कोंबडाच होता, मला पूर्ण खात्री आहे। नवरा बोलला, नाही, कोंबडा कुकडुकू असा आवाज करतो, तो बदकच आहे। बायको थोडी वैतागली आणि गप्प झाली। ते लोक थोडे पुढे गेले आणि त्यांना परत आवाज आला, क्वॅक क्वॅक। बायको पुन्हा बोलली की मी बोलते ना की हा कोंबडाच आहे। नवऱ्याला यावर थोडा राग आला। तो ओरडून बोलला, नाही, तो बदक आहे, तू कधी कोंबड्याचा आवाज नाही ऐकला का। नवऱ्याला रागावलेले बघून बायको शांत झाली आणि ते पुन्हा पुढे जाऊ लागले। तेव्हा त्यांना पुन्हा आवाज आला, क्वॅक क्वॅक। तेव्हा बायको परत बोलली की तुम्हाला समजत का नाही, हा कोंबड्याचा आवाज आहे। नवऱ्याला आता खरोखरच वाटू लागले की त्याची बायको पागल झाली आहे। त्याला खूप राग येत होता पण त्याने त्याचा राग शांत ठेवला। त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलला, हो बरोबर, हा कोंबडाच आहे। त्याची बायको खूप खुश झाली। नवऱ्याला पण चांगले वाटले की आता त्याची बायको त्या आवाजावर हे नव्हती बोलत
की तो कोंबडाच आहे. त्यांनी मान्य केलं आणि ते आयुष्यभर सोबत राहिले. तर इथे सर्वांना माहीत होतं की नवरा बरोबर होता आणि बायको चुकीची. पण काय या चूक आणि बरोबरने काय झालं असतं? जर नवरा काहीही करून त्याच्या बायकोला ही जाणीव करून देण्यात यशस्वी झाला असता की तो कोंबडा नाहीये, तर यातून काय फायदा झाला असता? काय या भांडणात हरणे किंवा जिंकणे काही महत्त्वाचे आहे का? तर स्वतःला हा प्रश्न विचारा की शेवटच्या वेळी जेव्हा तुमच्या दोघांचे भांडण झाले होते तेव्हा त्यात हरण्याने किंवा जिंकण्याने काही नुकसान झाले असते? जर तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवून स्वतः मागे हटले असते तर काय तुमचे काही नुकसान झाले असते? अनेक रिलेशन हे याच कोंबडा आणि बदकाच्या भांडणामध्ये तुटून जातात. ती भांडणे जी विनाकारण होतात, ज्यात हारल्याने किंवा जिंकल्याने काही फायदा होत नाही. तर पुढच्या वेळी असे काही झाले तर तुम्हाला माहिती आहे की काय करायचे आहे. तुम्ही स्वतः माघार घ्या जर यात तुमचे काही नुकसान नाहीये तर. नंबर 3, कॉन्फ्लिक्ट्स आर द पार्ट ऑफ आवर रिलेशनशिप. रिलेशनच्या सुरुवातीला दोघांनाही वाटते की ते एकमेकांसाठी परफेक्ट आहेत, पण परफेक्ट नावाची अशी कोणतीच गोष्ट नसते. जर तुम्ही आत्ताच नवे रिलेशनमध्ये आले आहेत तर याने काही फरक नाही पडत की तो किंवा ती किती चांगले वाटत आहेत. भविष्यात संघर्ष हा येईलच. त्याचे कारण हे आहे की दोघांचे पालक वेगळे आहेत, दोघांचे लहानपण वेगळे होते, दोघांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि तुम्ही दोघे स्वतः वेगळे आहेत. हो, तुमच्या दोघांमध्ये काही गोष्टी जुळतील पण काही गोष्टी नाही जुळणार. तर यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. जर संघर्ष करावा लागला तर हा विचार करण्याऐवजी की तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट होते, तुमच्यासोबत हे असे व्हायलाच नको होते, तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोलून यावर एक उपाय शोधला पाहिजे. सोबतच मागच्या पार्टमध्ये तुमच्या डोक्यात हे आले असेल की काय होईल जर माझे इथे जिंकणे गरजेचे असेल तर? काय होईल जर माझ्या हरण्याने माझे नुकसान होत असेल तर? किंवा माझ्या पार्टनरची एखादी सवय असेल जी चुकीची असेल, या अशामध्ये मी माघार कशी घेऊ? यालाच कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे संघर्ष बोलतात. याला सोडवण्यासाठी तुम्हाला एकमेकांसोबत शांततेत बोलावं लागेल. कधी अडचण ती नसते जी तुम्हाला वर दिसते, अडचण आतमध्ये असते. तुम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की समोरचा जे करतोय ते का करत आहे, त्यामागे काय कारण आहे, काय त्याची अशी काही गरज आहे जी पूर्ण होत नाहीये. हे प्रश्न तुमची मदत करू शकतात. सोबतच तुमचे म्हणणे बोलण्याआधी तुमच्या पार्टनरचे म्हणणे ऐका म्हणजे समजून घ्या. बहुतेक लोक ऐकून घेत नाहीत, ते फक्त त्यांच्या बोलण्याची वाट बघत असतात. तुमच्या पार्टनरला अटेन्शन द्या. जेव्हा तुमच्या पार्टनरला वाटेल की त्याचे म्हणणे ऐकले आणि समजले जात आहे तर तो पण तुम्हाला समजून घ्यायला सुरुवात करेल. आनंदी व्यक्ती तो नसतो ज्याला कोणतीच अडचण नसते. एक आनंदी व्यक्ती तो असतो ज्याला अडचणीला सोडवणे माहीत असते. त्याचप्रमाणे एक यशस्वी रिलेशन ते नाहीये ज्यात संघर्ष नसतो. एक यशस्वी रिलेशन ते असते ज्यात पार्टनरला संघर्षामधून बाहेर निघणे माहीत असते. नंबर 4, रिलेशन हे चांगले बनवले जाते, ते परफेक्ट नसतात. हे तर तुम्ही ऐकले असेल की सर्व सिंगल लोकांना वाटते की रिलेशनमध्ये असलेले लोक आनंदी आहेत आणि सर्व रिलेशनमध्ये असलेल्यांना वाटते की सिंगल लोक आनंदी आहेत. रिलेशन ते चांगले नसते जे चांगले दिसत असते. रिलेशन ते चांगले असते ज्याला तुम्ही चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात. स्पष्ट संवाद हा खूप महत्त्वाचा भाग असतो कोणत्याही प्रकारच्या रिलेशनला यशस्वी बनवण्यासाठी. कधीही ही अपेक्षा नका ठेवू की समोरचा तुम्हाला समजून घेतोय किंवा तुम्ही त्याला समजून घेत आहात. इथूनच गैरसमज सुरू होतो. पिक्चरमध्ये तेच दाखवले जाते जे आपल्याला बघायचे असते. त्यामुळे पिक्चरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या व्याख्येवर जाऊ नका. जर तुमची पण भांडणे होत आहेत तर त्यामागील अडचण काय आहे ते समजून घ्या. तुमच्या पार्टनरसोबत बसून चर्चा करा की कशामुळे आपली भांडणे होत आहेत. स्वतःची पर्सनॅलिटी टेस्ट करा. स्वतःला समजण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला तुमची कोर व्हॅल्यू समजेल. तुम्हाला काय आवडते आणि तुम्ही कशाला मानता ते. स्वतःला समजून घेतल्यानंतरच तुम्ही तुमच्या पार्टनरची पर्सनॅलिटी समजू शकाल. इंटरनेटवर खूप सारे पर्सनॅलिटी टेस्ट उपलब्ध आहेत. त्यांना शोधा आणि स्वतःची पर्सनॅलिटी टेस्ट करून घ्या. नंबर 5, मूव्ह ऑन. काही रिलेशन हे चांगले नाही बनू शकत. तुम्हाला स्वतःहून हे समजावं लागेल की कधी तुम्ही रिलेशन तोडून पुढे जायचं आहे ते. जर त्या रिलेशनने तुमचे भविष्य सुधारत नसेल, तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होत आहात, तुम्ही लक्ष नाही देऊ शकत, तर ते रिलेशन तोडून टाका. कारण की जरी ते रिलेशन तयार झाले तरी एखाद्या दिवशी तुमचे भविष्य नक्कीच खराब होईल. आणि विश्वास ठेवा, रस्त्यावर एका हातात वाटी आणि एका हातात तुमच्या पार्टनरचा हात घेऊन फिरणे
हे बिलकुल पण रोमॅन्टिक नाही आहे. जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते की काही लोक फक्त टाइमपाससाठी रिलेशन ठेवतात. असे असू शकते की तुम्ही सिरियस असणार पण तुमचा पार्टनर फक्त टाइमपास करत असेल तुमच्यासोबत. अशा वेळी तुम्ही त्याला आहे तसं सोडून दिलं पाहिजे. तुम्ही हा विचार नका करू की खरं प्रेम हे एकदाच होतं, कारण की ही गोष्ट पण तुम्हाला पिक्चर बघून समजली आहे. पुढे जायला शिका. तुम्हाला दुसरा कोणी चांगला पार्टनर मिळून जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या दोघांमध्ये खूपच फरक आहे तर सोडून द्या, पुढे निघा. सोबतच असेही होऊ शकते की तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट नसाल. बहुतेक वेळा आपण एकमेकांसोबत या गोष्टी करतो की त्यांना काय पसंत आहे. आपण या गोष्टी नाही करत की त्यांना काय पसंत नाही आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या रिलेशनमध्ये चालत नाहीत. या कारणांमुळे समोरच्याची आपल्याकडून अशी मागणी असते की जे आपण पूर्ण नाही करू शकत. त्यामुळे रिलेशन तुटून जाते. उदाहरणासाठी जर तुम्ही यावेळी तुमचा बिझनेस सेट करत असाल तर तुमच्याकडे आत्ता वेळ नसेल. तुमचा पार्टनर जर या गोष्टीला नाही समजू शकत तर तुम्ही एक यशस्वी रिलेशन नाही तयार करू शकत. जर तुमच्या पार्टनरला तुमचा वेळ हवा आहे आणि तुम्ही काही असे काम करत आहात ज्यामुळे तुम्ही त्याला वेळ नाही देऊ शकत तर ही एक अडचण बनू शकते. एक तर यावर बोलून तुम्हाला उपाय काढावा लागेल किंवा तुम्हाला निवडावं लागेल की तुम्हाला रिलेशन हवं आहे की तुमचं ध्येय. यात काही योग्य किंवा अयोग्य नाही आहे. काही जण आपल्या कुटुंबाला जास्त महत्त्व देतात तर काही जण खूप जास्त ध्येयवादी असतात आणि त्यांना काहीतरी मोठं काम करायचे असते. जसे की मी बोललो की आपल्या पर्सनॅलिटीला चांगल्या प्रकारे ओळखल्यानंतरच तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगल्या प्रकारे ओळखू शकता. शेवटी बोलायला गेलं तर ही गोष्ट आहे की जर आपल्या पार्टनरला समजून घ्यायचं असेल तर त्यांच्यासोबत बोला, अंदाज बांधू नका. कॉन्फ्लिक्ट्स म्हणजेच संघर्ष रिलेशनचा एक भाग आहे. तुम्हाला आयुष्यभर याच्यासोबत राहावे लागेल. हे हाताळायला शिका. सर्वात मोठी गोष्ट संवाद चालू ठेवा. आपल्या मेंदूची नेहमी सवय असते की तो रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्ही एखाद्या कारणामुळे कोणती गोष्ट समोरच्याला नाही सांगणार तर त्याचा मेंदू त्याचे अंदाज बांधून ती गोष्ट माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू लागेल. हे एकदम नैसर्गिक आहे. जेव्हा आपल्याला पूर्ण गोष्ट माहिती नसते तेव्हा आपण स्वतःचे अंदाज बांधू लागतो. यामुळेच गैरसमज व्हायला लागतात. यातून वाचण्यासाठी नेहमी आपल्या पार्टनरसोबत बोलत राहा. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 टिप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे रिलेशन तुटण्यापासून वाचवू शकता. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.